सकाळच्या या पहिल्या सत्रात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। सामना क्रमांक 1 तो सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि अगदी चांगला खेळ तो पूर्वार्धाच्या खेळात आपण पाहिला। धावफलकावर 81 धावा या पूर्वार्धाच्या खेळात मणिगुरू या संघाने धावफलकावर जोडल्या आणि 82 धावसंख्येचं एक चांगलं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय। चांगली बॅटिंग या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली। प्रत्येक गोलंदाजाला थोडंसं महागडे ठरवलंय आणि त्यामुळे ही एक चांगली टोटल ती धावफलकावर उभं करण्यामध्ये यश मिळालंय। आजचा या स्पर्धेतील चौथा दिवस तो सुरू झालाय। या चौथ्या दिवसातील सकाळच्या पहिल्या सत्रात त्या विघ्नहर्ता गणपती बाप्पाला आपण वंदन करूयात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य शुभ सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। विघ्नहर्ता गणपती बाप्पाला वंदन, स्वरांच्याई सरस्वतीला वंदन। या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती श्री संभाजीराजेंना मानाचा मुजरा। ब्याऐंशी या धावसंख्येचं लक्ष्य आहे आणि या 82 धावसंख्येला पूर्णत्वाला नेण्याकरता दोन सलामीवीर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये धाडायचे। हे जोपर्यंत उचलला गेला एक रन जी धावफलकावर जोडली गेली, ज्या एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती। धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 0-1 या आकड्यावर। पहिले षटक ते सध्या प्रगतीपथावर असताना पाहायला मिळते। गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज दिनेश सोनावणे ज्यांना आपण गोलंदाजी करताना पाहताय। स्ट्रायकर एंडकडे शुभम आहे। इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला। सेल्फ फॉलोथ्रो मध्ये चांगल्या पद्धतीची फिल्डिंग
ती तिथे झाली. एक डॉट बॉल तो तिथे येत असताना आपण पाहिलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुम्ही पूर्वार्धामध्ये किती धावा धाफलकावर उभ्या केल्यात, त्यापेक्षा उत्तरार्धामध्ये त्या धावा कशा पद्धतीने वाचवत आहेत ते पाहणं खूप महत्त्वाचं असतं. आणि सध्या जर आपण पाहिलं तर 2 चेंडू 1 धाव धाफलकावर आहे. यावेळेस मात्र चांगला फटका तो पाहायला मिळालाय. बॉल कव्हर्सच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत चेंडूला स्टॉप केलं तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. तीन ही धावसंख्या आहे. 3 चेंडूचा खेळ. सकाळचं पहिलं सत्र आहे. मात्र पहिल्या सत्रापासून आक्रमकतेचा खेळ तो सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. प्रत्येक बॉलवर आक्रमकता दाखवण्याचा इरादा तो आपल्याला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खोलटप्प्याचा बॉल आहे. अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलवर. एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या पूर्णपणे स्थिर शांत धावसंख्या ती आपल्याला पाहायला मिळते. 81च्या 82 धावसंख्येच्या प्रत्युत्तरादाखल सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ तो सुरू आहे. त्यावेळेस मात्र हा बॉल त्याला वळवलाय. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय. बॉलला स्टॉप करतोय. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वर. पहिलं षटक ते प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ तो प्रगतीपथावर असताना धावफलकावर धावसंख्या 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस फक्त 4 धावा या धावफलकावर आहेत. एक मोठं टार्गेट ते समोर ठेवलं गेलंय आणि योग्य तऱ्हेनं ते टार्गेट धावफलकावर लावण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. मात्र बॅटन बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे समाप्तीला आलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस विदाऊट लॉस 82चा धावसंख्येचा पाठलाग तो होत असताना धावसंख्या फक्त 4. सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 संघ आहेत. मणिगुरू आणि त्यांच्या विरोधात श्रीराया या 2 टीममध्ये ही मॅच ती आपल्याला पाहायला मिळते. श्रीराया संघ जो सध्या फलंदाजीच्या माध्यमातून थोडासा स्ट्रगलमध्ये आहे. मणिगुरूनं पूर्वार्धामध्ये खूप चांगली बॅटिंग केली आणि उत्तरार्धामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज जर आपण पाहिलं तर दिनेश पवार एक लेजंड खेळाडू आहेत. प्रदीर्घ कारकीर्द आहे. मागची कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कार्यरत असलेले हे नाव आहे. यावेळेस मात्र हा बॉल ओव्हर पिच होता. त्याला समोर लॉंग ऑफच्या क्षेत्रामधनं उडवून फेकून दिलंय सीमा रेषा पार. सकाळीच एक मूड फ्रेश करणारा फटका तो इथे पाहायला मिळालाय. षटकार 6. यावेळेस मात्र हा बॉल फटका फसला होता. चेंडू खूप काळ हवेमध्ये राहिला. मात्र विकेट किपर तो पोहोचू शकला नाही चेंडूपर्यंत आणि त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल ती धावफलकावर अधोरेखित केली गेली. 1च्या मदतीनं धावसंख्या 11 1.2चा खेळ. तर नंतर 11 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. शांतता आहे. मात्र ही शांतता वादळापूर्वीची आहे हे फलंदाजांना मैदानाच्या आतनं सांगावं लागेल. यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या वर जरी लागला असला तरी जिथे जायचं आहे तिथे गेला होता. मात्र सीमारेषेच्या पार गेला नाही कारण स्टिकरच्या जवळपास लागला होता. मिडल नव्हता झाला आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर एक या धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावसंख्या 12 12 ऑन बोर्ड. 6 ओव्हरची मॅच आहे. सुरुवातीच्या मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणाऱ्या 2 षटकांमध्ये शांतता आहे फलंदाजांकडनं. कमी गतीनं टाकलेला फुल टॉस त्यावर विकेट येईल का? क्षेत्ररक्षक तो जोपर्यंत पोहोचला तिथे बॉल जमिनीवर पडला. एक लालचवाला बॉल तो तिथे हाताळला गेला. कमी गतीनं लोवर फुल टॉस टाकला होता ज्याला मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात विकेट मिळते असा हा एक फसवा बॉल जो इथे हाताळलेला आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 14 आहे. पुढचा बॉल दिनेश पवार आफ्टरमोरनं अतिरिक्त बाहेर राहिलाय. पंचाने त्याला वाईड म्हणून दंडित केलंय.
धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 15 या आकड्यावर. 82 धावसंख्येचा एक बलाढ्य टोटलचा पाठलाग तो सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. श्रीदत्त ज्यांनी टॉस जिंकलाय आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सज्ज राहायचंय. इथे मात्र कव्हर्सवरनं खेळण्याचा इरादा आणि सक्सेसफुल ठरलाय. बॉल ओव्हर दी कव्हर, सीमा रेषा पार. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह होता. षटकार. अप्रतिम फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. सुशीला यार्ड्स षटकार तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. अगदी ओव्हर दी कव्हर हा लॉफ्टेड स्ट्रोक तो आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता वेगानं वाढ होत असताना आपण पाहत आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा त्याच क्षेत्रातनं एक्स्ट्रा कव्हर मधनं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे नेण्याचा इरादा होता आणि तो यशस्वी ठरलाय. बॉल सीमारेषा पार. इथे धावसंख्या धाफलकावर 25 धावा. सज्ज होईल गोलंदाज आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हा बॉल योग्य तऱ्हेने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत प्रयत्न केला एक रन जी धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते. ती एकंदर 26 धावा. तिसरं षटक ते सध्या प्रगतीपथावर येत आहे. धावसंख्या 26 आहे. यावेळेस मात्र बॉलला हवा दिली आहे. चेंडू उंच हवेत गेलाय. काय डिस्टन्स क्लिअर होईल. इथे बॉल अचूकतेनं झेललाय. विकेट मिळवली. माघारी परतवलंय बॅटरला. विकेटचं बटन. खेळाडू बाद. पहिला झटका तो इथे लागलाय. खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न सुरू होता. दिनेश सोनावणे ज्यांना कंटिन्यू केलं गेलं आणि पहिला चेंडू जो समोर खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात अपयश आलं. फलंदाजाला माघारी परतावं लागलं. विकेटचं बटन. खेळाडू बाद. RK इन्फ्रा विकेट ती आपल्याला इथे पाहायला मिळाली. सन्माननीय राजकिरण भाऊ जे आपले विकेटचे स्पॉन्सर आहेत RK इन्फ्रास्ट्रक्चर आणि इथे ती विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र डान्सिंग ग्राउंड ट्रॅक ओव्हर दी बॉलर हे डाऊन द ग्राउंड क्षेत्रात बॉलला सीमारेषा पार फेकलंय. आल्या आल्या धमाका तो केला मैदानाच्या आतनं. षटकार. 6. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक तो इथे खेळला जातोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि झेल सोडलाय. झेल ड्रॉप झालाय. जीवनदान देणं क्रिकेटमध्ये खूप वेळा खूप जास्त महागडं ठरतं आणि इथे एक जीवनदान ते दिलं गेलंय. धावसंख्या 2 न वाढली. दुहेरीनं वाढताना धावसंख्या जाऊन पोचली ती एकंदर 34 धावा. तिसरं षटक ते प्रगतीपथावर असताना 34 लागल्यात. यावेळेस मात्र विकेट कीपर कडनं चुकी होतीये. बॉल सरळ सीमारेषा पार. गिफ्ट मध्ये आला इथे चौकार. 4.
चौकार आलाय. इथे चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. सातत्यानं धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतीये. 38 लागल्यात 2.5 नंतर. शेवटचा बॉल आहे गोलंदाज दिनेश सोनावणे. फटका तो हवेत आहे. बॉल डिस्टन्स क्लिअर करेल का? तर हो. इथे चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. धावसंख्या 44 44. येणारे इथनं बॉल शिल्लक राहिलेत 18 आणि 18 बॉल मध्ये विजया करतात जर आपण पाहिलं तर जवळपास 12.5 ते 13च्या सरासरीनं तुम्हाला विजया करता रन्स बनवायचे आहेत 38. इथे मात्र बॉल सीमारेषे पलीकडे गेला. इथे आलाय सुशीला यार्ड्स चौकार. हे बघा तुम्हाला रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. बॅटची कडा, विकेट किपरची चुकी, झेल सुटला आणि त्यानंतर बॉल तो सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन त्या मॅच मध्ये केव्हाही महत्वाच्याच असतात आणि इथे जर आपण पाहिलं तर त्या एक्स्ट्रा रनचा फायदा तो मिळतो. इथे झेलची संधी होती मात्र ती दवडली गेल्यानंतर चौकार प्राप्त झालाय. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 48 48 धावा सध्या दाफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत आहे. इथे डाव्या एसटीवर चेंडू राहिलाय. वाईटचा इशारा तो पंचाच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या ती पुढे सरकत असताना एकंदर जाऊन पोचतीये 49 49. अजूनही जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. इथे मात्र खोलटप्प्याचा बॉल ज्याला जमिनी लगत खेळला गेलाय. जमिनीशी संलग्न चाललेला हा चेंडू एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. एकच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ते 50 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय. चेंडूनं खूप जास्त उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली. वेल जज कॅच तो तिथे कंप्लीट झालाय. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट गरजेची होती कारण अगदीच वेगानं धावा दाफलकावर जोडत होते आणि इथे एक चांगला ब्रेक थ्रू तो मिळवून दिलाय. विकेट येते खेळाडू बाद.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 3.4चा खेळ, 51 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे वाईटचा इशारा, पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती 52 ऑन बोर्ड. 52 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. 2 विकेटचं पतन ते आतापर्यंत पाहायला मिळालंय. 3.4चा खेळ तो कंप्लीट झाला. येणारे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावसंख्येचा प्रेशर असेल ते पाहिलं जाईल. चांगला बॉल इथे जमिनीशी संलग्न खेळलाय. 1 रन ती धावफलकावर जोडली जाईल. एकावरच समाधान ते मानलं जात आहे आणि एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 53 धावा. नवीन बॅटर प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. योगेश पाटील साथीनं फलंदाजी, 7 बॉलमध्ये 9 वर बॅटिंग करत असताना शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 4चा. इथे डान्सिंग राऊंड ट्रॅक, बॉलला उडवलंय ओव्हर दी लॉंग ऑन, सीमा पार, दमदार क्वालिटी ब्रँडेड हिट तो पेशकश केलाय. षटकार. यावेळेस मात्र हा बॉल तिथे देहेस्टीवर जाऊन आदळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक निर्धाव चेंडू तो आलाय. यावेळेस मात्र आणखी एक चांगला बॉल देहेस्टीवर आदळलाय. रनआउटची संधी होती. विकेट कीपर चुकी करतोय. ला 2 अशी स्थिती आहे. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय उंच हवेतनं आणि फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पार. एक दमदार क्वालिटी हिट, षटकार. यावेळेस मात्र हा बॉल इनसाइड आउट, दर्जेदार क्वालिटी फटका. मात्र तेवढा दर्जेदार झेल तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. संपलाय बॅटरचा खेळ. विकेटचं बदन, खेळाडू बाद. खूप अप्रतिम इनसाइड आउटचा फटका तो तिथे बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. प्रॉपर इनसाइड आउट होता. मात्र क्षेत्ररक्षक असलेल्या क्षेत्रामध्ये खेळला आणि त्यामुळे तिथे झेलच्या स्वरूपानं माघारी परतावं लागलंय. विकेटचं पतन होत आहे. धावसंख्या जर आपण सध्या दाफलकावर पाहिली तर 66 रन्स दाफलकावर आहेत. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. सुमित गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे त्याच्या वतीने केली जाईल. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका. समोर क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल
त्यावर मानावं लागेल. समाधान आता बनवायचे आहेत. 15 बॉल शिल्लक आहेत. 7 मॅच मध्ये रंगतदारता निर्माण होतीये. सध्याची जी पुढचा बॉल, त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जमिनीशी संलग्न खेळला. 1 रन मिळाली आहे. येणारी 6 बॉल विजयाकरता 14 धावसंख्येची गरज. श्रीराया संघ सध्या त्यांचा रोल एकच आहे, हम तो डुबेंगे तुमको लेकर डुबेंगे. अगदी त्या रोल मध्ये आहेत. सहा बॉल 14 धावसंख्येची गरज आहे. बघूया 6 मध्ये 14 त्या कशा पद्धतीने दाफलकावर लावल्या जातील की रोखलं जाईल. काय गेम प्लॅनिंग असेल तिथे, कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं जाईल. सर्व विचार विनिमय केल्यानंतर एक नाव त्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. त्या खांद्यावर टीमनं विश्वास दर्शवलाय. गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय. ला 3 अशी स्थिती आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, पहिलाच बॉल आलाय डॉट. मॅच आता रंगतदार स्थितीमध्ये आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयाकरता 14 रन्स बनवायचे आहेत. कोण जिंकेल, कोण पराभूत होईल, कोणाचं आव्हान जिवंत राहील, कोणाचं आव्हान समाप्त होईल, ते आपल्याला इथे बघायचं आहे. दोघांची ही शेवटची मॅच आहे या लीग स्टेज मधली. पुढचा बॉल पुनश्च एकदा फुलर लेंथ वर टाकला बॉल. तिथे विकेट कीपरच्या हातामध्ये गेला एक डॉट बॉल, तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. इथे चेक केलं जात आहे गोलंदाजाची ऍक्शन. इट्स अ नो बॉल. सज्ज होईल गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता नवीन गोलंदाज आलाय. 6 बॉल चा खेळ आहे आणि या 5 बॉलचा आहे, माफ करा, 5 बॉलचा खेळ इथनं बॅलन्स आहे. आणि या 5 बॉल मध्ये विजयाकरता 13 धावसंख्येची गरज आहे. फ्री हिट चा बॉल आहे. 5 बॉल मध्ये 13 बनवायचे आहेत. नवीन गोलंदाज बघूया कशा पद्धतीची कामगिरी करेल इथे.
ऑफस्टमोन अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा तो बचाच्या माध्यमातून आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते इथे एकंदर 70 धावा. अजूनही 12 रन्स त्या विजयाकरता बनवायच्या आहेत. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी इथे गोलंदाजाच्या वतीने केली जाईल. सलगचा दुसरा तो जर आपण पाहिलं तर वाईटचा इशारा. अतिरिक्त बाहेर चेंडू तिथे हाताळले गेलेत. फ्री हिट कंटिन्यू आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीम करता आता एक चिंतेचा विषय आहे की त्यांचा गोलंदाज तो योग्य टप्प्यावर मारा करत नाहीये. यावेळेस चांगला बॉल आहे. यावेळेस चांगला बॉल आहे. गुड कमबॅक. एक चांगलं कमबॅक ते तिथे आपल्याला पाहायला मिळते. येणारे आता 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे आणि नंतर 71 धावा या राफलकावर आहेत. यावेळेस मात्र फटका तो उडवला हवेतनं आणि पाठवलंय त्याला सीमा रेषा पार. अख्खूड टप्प्याचा बॉल आणि त्यावर एक दमदार हिट. षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. आता मात्र विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं येणारे बॉल शिल्लक आहेत 3 आणि रन बनवायचे आहेत 5. 3 बॉलमध्ये 5 धावसंख्येची गरज. फुलटॉस दिलाय आणि त्याला स्क्वेअर लेग मध्ये वळवलंय. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केलेत बॉलला करण्याचा स्टॉप, मात्र ते प्रयत्न ठरलेत असफल. बॉल सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. आता विजयाकरता फक्त 1 धावसंख्येची गरज. टप्प्यावर गोलंदाजी करता आली नाही. फुलटॉस टाकले तिथे. शॉट ऑफ लेन टाकले आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर चुका त्या होत असताना पाहायला मिळाल्या.